तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो बघा, आज आहे ह्या ठिकाणी 18 मे 2025 आणि मित्रांनो बघा, सकाळचे ह्या ठिकाणी 5:55 ह्या ठिकाणी झालेले आहे. तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. बरेचसे दिवस मी ह्या ठिकाणी व्हिडिओ मित्रांनो अपलोड करू शकत नाही कन्सिस्टंटली, कारण मित्रांनो काही बिझी शेड्यूल असल्या कारणाने ह्या ठिकाणी मला व्हिडिओ अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. ओके, सो चला आज आपण बघूया की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. सो मित्रांनो बघा, एक स्टॉक आहे ज्याचं नाव आहे कॉन्कर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. सो मित्रांनो, ह्या स्टॉकमध्ये एक बाईंगची सध्या उत्तम संधी आलेली आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्ही जर बघितलं मित्रांनो, कंटिन्युअसली एका अप ट्रेंड बेजमध्ये हा स्टॉक मित्रांनो वर जाताना आपल्याला दिसतोय. ओके, सो मित्रांनो ह्या ठिकाणी बघा, 730 रुपये 50 पैसे ह्या ठिकाणी करंट प्राइस चालू आहे. आणि जर तुम्ही टॉपपासून विचार केलात तर आत्तापर्यंत स्टॉकमध्ये मित्रांनो मोठी घसरण होताना आपल्याला दिसलेली आहे. आत्तापर्यंत 48% मित्रांनो स्टॉक ह्या ठिकाणी ड्रॉप झालेला होता आणि बॉटमपासून थोडीशी रिकव्हरी आहे आणि अजूनसुद्धा स्टॉक मित्रांनो 37% काय मित्रांनो मायनस आहे टॉपपासून. सो सध्याच्या लेवलला इन्व्हेस्टमेंटची चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटते. जर तुमचा हरायझन जो असेल, म्हणजे तुमचा जर उद्देश ह्या ठिकाणी 3-4 महिन्यांसाठी पैसे गुंतवण्याचा असेल, सो डेफिनेटली मित्रांनो हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता. कारण बघू शकता सध्या मित्रांनो विकली टाईम फ्रेमवरती जर बघितलं आणि डेली टाईम फ्रेमवरती जर तुम्ही बघितलं तर एक चांगला ह्या ठिकाणी काय येताना दिसतो, आपल्याला ब्रेकआउट येताना दिसतोय. कारण बघितलं तर डेली टाईम फ्रेमवरती मित्रांनो एका रेंजमध्ये हा स्टॉक बराच काळ अडकलेला होता आणि त्याचा आता फायनली ह्याने काय दिलेला आहे, ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर हा वाला जो झोन आहे, ओके, हा वाला जो झोन होता तो ह्याने काय केलेला आहे, ब्रेक केलेला आहे. म्हणजे 732 रुपये 5 पैशाचा हा जो काय मित्रांनो ह्याचा रेजिस्टन्स लेवल होता तो आता ऑलमोस्ट या ठिकाणी ब्रेक होणार आहे. सो इथून ब्रेक झाल्यानंतर मित्रांनो स्टॉकमध्ये एक चांगली अपसाईड मुवमेंटम मिळू शकते आणि येत्या काही दिवसातच आपल्याला एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी हा स्टॉक देऊन जाऊ शकतो. म्हणजे मिनिमम मला असं वाटतं मित्रांनो एक 15 ते 20% रिटर्न तरी हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला मिनिमम चांगले या ठिकाणी देऊ शकतो. सो त्यासाठी जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल सो डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि मित्रांनो फंडामेंटली जर बघितलं तर फंडामेंटली सुद्धा कंपनी अत्यंत उत्कृष्ट आहे, त्याबद्दल काही वाद नाही आहे. सो ह्या ठिकाणी चांगला डिव्हिडंडसुद्धा आहे, चांगले फंडामेंटलसुद्धा आहेत. ओके, आणि चांगल्या व्हॅल्युएशनवरती सुद्धा हा स्टॉक अवेलेबल होतो. त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक आपण खरेदी करायला काही ह्या ठिकाणी हरकत नाही आहे. ओके, सो आता आपण मित्रांनो बघूया की ह्या स्टॉकमध्ये आता आणखीन काय काय टार्गेट्स आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. जर मित्रांनो इथून जर समजा स्टॉक ह्या ठिकाणी साइडवेज झाला किंवा समजा खाली आला तरीसुद्धा मित्रांनो मला असं वाटतं की 640 रुपयांच्या आसपास सुद्धा तुम्ही आणखीन क्वांटिटी ॲड करू शकता, जे ते तुम्हाला एक चांगलं प्राईस ह्या ठिकाणी मिळेल. पण मला नाही वाटत की मित्रांनो 640 पर्यंत हा स्टॉक पुन्हा येऊ शकतो. डेफिनेटली आता हा स्टॉक काय करेल, अप ट्रेंडमध्ये जाईल. थोडा वेळ होऊ शकते की हा साइडवेज चालेल, पण त्यानंतर मित्रांनो फायनली हा अप ट्रेंडमध्ये जाणार आहे. सो मी एक काम करतो, फिबोनाची रिट्रेसमेंटच्या माध्यमाने काय करतो, जो काही रिसेंट स्विंग आहे आणि रिसेंट स्विंग लो आहे तो मार्क करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतो. सो मित्रांनो बघा, पहिलं जे टार्गेट ह्या ठिकाणी मला दिसून येते ते 782 रुपयांचं पहिलं टार्गेट मला ह्या ठिकाणी मित्रांनो दिसतंय. सेकंड टार्गेट मित्रांनो 692 रुपयाचं दिसतंय. मी ह्या ठिकाणी लिहून ठेवतो, 782 रुपये मित्रांनो काय असेल पहिलं टार्गेट असेल. सेकंड टार्गेट असेल मित्रांनो 892 रुपयाचं. ओके, हे मित्रांनो सेकंड टार्गेट ह्या ठिकाणी आपल्यासाठी असणार आहे. सो चांगले टार्गेट्स आहेत मित्रांनो आणि ह्यासाठी आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली करू शकतो. पण अगेन ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार ह्या ठिकाणी नाही आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा मित्रांनो 2 स्टॉक्स मी ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेली होती मे बी. ओके, आय थिंक एंजल वन. ओके, एंजल वन मित्रांनो हा स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड केलेला होता. त्या स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो चांगली मोमेंटम आता आपल्याला होताना दिसते 2800 रुपयांच्या आसपास. मी तुम्हाला जी काही रेकमेंडेशन मित्रांनो दिली होती साधारणतः मला वाटतं ज्यावेळेला मी व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला एक साधारणतः 2300 रुपयांच्या आसपास मित्रांनो ह्याचं प्राईस चालू होतं आणि आता तुम्ही बघू शकता एक 10%पेक्षाही चांगली मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये येताना कुठे ना कुठे आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. खूप चांगल्या पद्धतीची मोमेंटम ह्या स्टॉकने दिलेली. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल सो डेफिनेटली तुम्ही ह्या ठिकाणी चांगले पैसे कमवले असते. त्यानंतर मित्रांनो गोदरेज कन्झ्युमर्स, ओके, तो सुद्धा स्टॉक मी तुम्हाला सांगितलं होता ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो बॉटमला होता, म्हणजे साधारणतः 1017-1050च्या आसपास होता. त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो ह्यामध्ये बाईंग करण्याचा सल्ला दिला होता आणि आज तुम्ही बघू शकता 1300 रुपयांच्या आसपास मित्रांनो ह्या ठिकाणी काय चालू आहे, ह्याचा रेट चालू आहे. सो अशाच पद्धतीच्या बॉटम फिशिंगच्या जर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.